जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढेल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची काय चाललंय? नाही काय नाही, पोटाची एवढी काळजी करतोयस. दम देणारी कोणी भेटली वाटतं. ती ती रे बाई सगळं जग चालवू शकते वाली. ते वाक्य म्हणणारी सुद्धा चालेल हो आम्हाला, हो की नाही? चालेल चालेल. अगं आजी, मी त्या मुलीला पाहिलेलं सुद्धा नाही अजून. मला ती काळी का गोरी तेही माहित नाहीये. तुम्ही काय सगळं माझी थट्टा करताय? नाही तसं काही असेल तरी आमची काही हरकत नाहीये. तुझ्या सुखातच आमचं सुख आहे रे. तू पसंत केलेल्या मुलीला आम्ही नाही म्हणणार नाही, काय ग? नाही आजी, तसं काहीही नाहीये. अरे खरं बोलतोस ना? अगं खरंच सांगतोय. मग आम्ही बघू मुलगी तुझ्यासाठी. हा बघू, आम्ही बघितली तर चालेल. आम्ही बघू का मुलगी? बघू आम्ही बघू ना. हा बघूया मुलगी तुझ्यासाठी. अरे काय चाललंय तुमचं? अरे चाललंय म्हणजे काय? 28चा झालायस तू. 28चा झालायस तू. वेळेत लग्न कर रे बाबा, नाही तर माझ्यासारखं व्हायचं. म्हणजे अहो खूप गुणी आहे आमची मुलगी. दिसायलाही खूप सुंदर आहे आणि स्वभावाने सालस. बरं बरं ठीक आहे कळवा. हा अच्छा. जानवी, तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आहे. माझ्या माहेरच्या नात्यातलाच आहे मुलगा. सरकारी नोकरीत आहे. स्वभावाने अतिशय शांत आहे. अगदी गरीब स्वभावाचं आहे. त्यांना जरा घाई आहे. तुला चालेल ना? तुला योग्य वाटला? माझी काहीच हरकत नाही. तुम्ही माझ्यासाठी चांगलं स्थळ शोधणार. ते चांगलं म्हणजे काय, अगदी नजर लागण्यासारखं आहे. फक्त मुलाचं वय जरासं जास्त आहे. जास्त पण म्हणजे साधारण? अगं तुला सांगते ना, आयुष्यभराची आपल्या अख्ख्या घराची काळजी घ्यायला ते तयार आहे. त्यांना आपल्याकडून काहीही नकोय. तुझ्या बाबांचा औषध पाण्याचा खर्च, त्यांच्या दोन्ही गुडघ्यांची ऑपरेशनही ते त्यांच्याच ओळखीत करून घेतो म्हणाले. आणि पिंट्याच्या नोकरीसाठी देखील प्रयत्न करणार आहे. मी गेली 15 वर्ष ओळखते. देव माणूस आहे अगदी. तुला सांगते, तुला खूप सुखी ठेवतील ते. चालेल मला. कळवू मग त्यांना तसं? हो. श्री, आता मोबाईल ठेव बाजूला आणि जेव आधी. आजी सॉरी, खूप महत्वाचं काम चाललंय. श्री, तुला कशी मुलगी हवी आहे रे? म्हणजे खूप शिकलेली हवी आहे, नोकरी करणारी हवी आहे, आणि दिसायला कशी हवी आहे रे? मॉडर्न हवी आहे का पारंपरिक?
बरं श्रीमंत घरची करायची का मध्यम वर्गीय चालणार आहे? ए श्री, आणि मी तुला विचारायलाच विसरले, तुला ना म्हणजे असं स्वयंपाक वगैरे येणारी बायको हवी आहे की तुझ्या कामात खांद्याला खांदा लावून मदत करणारी बायको हवी आहे? सांग बरं. हे देवदेव करणारी बरी बरं का. आणि मुख्य म्हणजे तिने सावलीसारखं तुझ्या बरोबर राहायला हवं. म्हणजे नंतर पश्चाताप नको. हो तिने तुझ्या बरोबर सावलीसारखं राहायला हवं. हो. एक मिनिट, किती प्रश्न विचारताय? तिला सगळं यायला हवं. गरज पडली तर स्वयंपाक, गरज पडली तर ऑफिस. नीट पारखून घे मुलगी. आधी सगळं गोड वाटतं, मग खरे रंग दिसायला लागतात. हो ना, नंतर सगळा रंग कळतो. अरे लक्ष कुठे आहे रे तुझं श्री? अगं एक उद्या महत्वाची मीटिंग आहे, त्याचं डिस्कशन चाललंय. बर, शिरा वाढू तुला? हो. अगं नाही, शिरा नकोय मला. अरे मी विचारलं होतं तुला, तू हो म्हणालास. मी हो म्हणालो? छे, मी कधी हो म्हणालो? तू हो म्हणालास. हो काय? असेल. म्हणून सांगते, नीट ऐकून हो म्हणावं. हो. ऐको बिचारा श्री, घरात एक बाई असेल तरी पुरुषाचे कान किटतात. इथे तर 6 बायका आहेत. काय होईल त्याचं? ते मरू दे, पण मुलगी सुंदर हवी आहे ना? हे बघ श्री, लग्न जुळणं या योगाच्या गोष्टी असतात. पण आम्हाला तुझ्याकडून कळून तरी दे, मुलीबद्दल तुझ्या काय अपेक्षा आहेत ते. लग्न जुळायचं तेव्हा जुळेल रे. हा? काय? अरे तुला मुलगी कशी हवी आहे? अच्छा, ते होय. माझा पोट भरलाय आणि मला एक इम्पॉर्टंट मेल पण करायचा आहे. श्री, आम्ही सगळ्याजणी विचारतोय तुला मुलगी कशी हवी आहे? मी काय सांगणार, माझ्याबद्दल माझ्यापेक्षा तुम्हालाच तर जास्त माहिती आहे. हा नक्की ऐकत होता ना आपण काय म्हणत होतो ते? मला वाटतं न ऐकताच हो म्हणत होता. हे बरोबर नाहीये ना आई? हो, असं बरोबर नाहीये ना. हो, त्याला सांगायला हवं. अशा गोष्टी सांगून समजत नाहीत, त्याला किंमतच मोजायला हवी. पण म्हणजे आपण बघायची मुलगी का नाही? बघायची ना, पण त्यांनी हो म्हटल्याशिवाय पुढे जायचं नाही. एका मुलीच्या पत्रिकेबरोबर श्रीची पत्रिका चांगली जुळते असं म्हणाले होते गुरुजी. हो ना? आपण फोटो आणायला सांगूयात त्यांना. आणि हो, यावेळेस चोरून ऐकायची गरज नाहीये. आपण सगळ्या जणी बोलू त्यांच्याशी, ठीक आहे? एकदा बायको आली ना की कशाला हो म्हणायचं कशाला नाही आपोआप कळेल त्याला. मी आताच गुरुजींना फोन करते. हो, आणि उद्या येताना त्यांना फोटो पण आणायला सांग. चालेल चालेल, सांगते. आजच परत एकदा बोलून घेते त्याच्याशी. तुझ्या वडिलांनाही खूप आवडायचं मालिश. रोज हट्ट करायचं, डोक्याला तेल लाव म्हणून. बरेचदा ना तोच दिसतो मला तुझ्यात.
तर तो वागला तसं वागू नकोस म्हणजे झालं. कधी कधी वाटतं खूप लाड केले ना त्याचे, म्हणून झालं असं. आई आजी पास्टचा नको ना एवढा विचार करूस. पास्टवर तर प्रेझेंट उभा असतो ना. पास्टच सोडला तर प्रेझेंट कसा टिकेल? पास्ट आणि फ्युचर असं प्रत्यक्षात काहीच नसतं अगं. प्रत्यक्षात फक्त प्रेझेंट असतो. अँड यू हॅव टू लिव्ह इन द प्रेझेंट, इन द प्रेझेंट मोमेंट. आणि त्याचा फायदा हा होतो की आपण आपलं फ्युचर घडवू शकतो. पण आपण आपला पास्ट बदलू शकतो का? नाही ना. तो जसा आहे तसा आपल्याला स्वीकारावा लागतो. कुठे शिकलास रे असं बोलायला? अगं हे तर काहीच नाही. मी आज बँकेत गेलो होतो ना तेव्हा. बाई अख्खं जग चालवू शकते. अरे वा, तुझी गुप्तचर यंत्रणा तर सॉलिड आहे. मग आम्ही असे खूप गुप्त कॅमेरे लावून ठेवलेत तुझ्या आजूबाजूला. तू काहीही केलंस ना तरी कळेल आम्हाला. नाही, मला असं काही करायचंच नाहीये की जे तुमच्यापासून मला लपवायला लागेल. तशी माझी खात्रीच आहे रे. आणि ही सुद्धा खात्री आहे की तुझा संसार सुखाचा होईल. तू तुझ्या बायकोला छान वागवशील आणि तुझा सुखाचा संसार पाहून मी स्वतःला माफ करेन आणि मोकळ्या मनानं मरायला तयार होईल. आयजी, असं नाही बोलायचं. मन खात राहत रे. माझ्या एकाही मुलाचा संसार धड झाला नाही. आयजी, अगं तू इतकी कर्तबगार आहेस आणि मग तू हे असं काहीतरी डिप्रेसिंग बोललीस ना की मग मला खूप वाईट वाटतं. अगं आजी, मी आज जे करतोय ना ते तू 40 वर्षांपूर्वी केलंयस, एकटीने, कुठलाही सपोर्ट नसताना. खूप कौतुक वाटतं मला तुझं. म्हणजे तू या सगळ्या प्रॉब्लेम्सना असं एकटीने कसं काय टॅकल केलंस? इतकी सगळी माणसं कशी काय मॅनेज केलीस? हे असं काहीतरी करावं असं सुचलं कसं तुला? तुझे आजोबांना खूप प्रेमळ होते, खूप काळजी घेणारे होते. परिस्थिती बेताचीच होती, पण 4 मुलं आणि नवरा अशा संसारात मी समाधानी होते. मी घर सांभाळायचं आणि त्यांनी बाहेरचं. हे सगळं इतकं ठरलं होतं ना की साधी बाहेर जाऊन भाजी आणायची सवय नव्हती मला. मी स्वयंपाकघरात रमायची. चव होती माझ्या हाताला. वेगवेगळे मसाले, पापड, लोणची करायची आणि नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यात वाटायचे. खूप कौतुक करायचे सगळे. आणि अचानक तुझे आजोबा हार्ट अटॅकनं गेले. तुझे वडील 10 वर्षाचे होते तेव्हा. चार मुलांना पोटाशी घेऊन रडले. विधवेचं जीणं असह्य होत होतं मला. पण माझ्या पोरांची केविडवाडी तोंड पाहिली आणि पदर बांधून उभी राहिले. मुलांना जगवायचं, त्यांना शिकवायचं म्हणून जे येत होतं ना तेच केलं. अगदी प्रामाणिकपणानं केलं. कधीही लांडी लबाडी केली नाही, कधीही खोटेपणा केला नाही आणि अजूनही करत नाही. देवानं भरभरून दिलं मला. मुख्य म्हणजे तुझ्यासारखा नातू दिला. बिझनेस तुझ्या हातात दिला ना तेव्हा जाणवलं माझी गणितं आता जुनी झाली आहेत. तू चांगल्या पद्धतीनं व्यवसाय हाताळतोयस. तुझ्याकडून 100% अपेक्षा केली होती, तू 1000% दिलेस. आता मला माझ्या बिझनेसची काळजी नाही. आता फक्त काळजी तुझी. अगं बाई, ज्याच्यासाठी आले होते ते बोलायचंच राहून गेलं. आयजी, आय एम टायर्ड. अरे पण तुझ्याच विषयी आयजी, अगं माझ्याविषयी मलाच काय विचारणार आहेस तू? आणि माझ्याविषयी तुम्हालाच जास्त कळतं. मग आम्ही ठरवू आम्हाला काय वाटेल ते. हो ठरवा, पण मला आत्ताच झोपायचं.
पिंट्या चल रे, उठ आता, खूप उशीर झाला, आवर पटापट. जान्हवी, उद्यासाठी मूग भिजत घातलेस का ग? रात्री उशिरा घातले ना का चांगले मोड येत नाहीत त्याला. हो आई, टाकलेत. हा जानू, आज उशीर झालाय का तुला? हो बाबा, जरा झालाय हो. अगं जान्हवी, जरा चहा देतेस का ग? त्या गुडघ्याने आणि कमरेनं ना नुसती हैराण झाली मी. हा देते. आई, तुम्हीच अशा खचलात तर इंदूनी कोणाकडे पाहायचं? इंदूचं दुःख समजू शकते मी. तिच्या डोळ्यांना तर पूर आलाय अगदी. हो, खरं तर मी गेले होते तिच्या खोलीत, पण आजच्या दिवशी तिला एकटं राहायचं असतं, माहित आहे ना तुला. शांत झाले की येईल बाहेर ती. गुड मॉर्निंग मॉम्स. गुड मॉर्निंग. ठीक आहे, मोठी आहे कुठे? आज अमृतचा वाढदिवस आहे ना. आलोच. वीस वर्ष झाली बघता बघता. आज माझा अमृत 24 वर्षाचा असतं रे. खरंच नाही वाटत. असं वाटतं आता दावत येईल आणि आई म्हणून मिठी मारेल. त्याच्याऐवजी मला का नाही नेलं रे देवाने? मोठी आहे, बस तिकडे. वाटत काल परवाच घडलंय सगळं. माहेरी काय गेले आणि अमृत नवीन गाडी घेऊन मला सरप्राईज देण्यासाठी काय निघाले. आणि डिवायडर ओलांडून त्यांच्या गाडीवर आलेला तो ट्रक आठवलं तरी तरका फुटतो रे माझ्या जीवाचा. 8 वर्षाचा होतास तू बघ. जीवच द्यायला निघाले होते मी. पायाला घट्ट मिठी मारून तू मला म्हणालास, मोठी आई मला सोडून जाऊ नकोस ग. अडकले, नाही जाऊ शकले. तुझ्यामुळे जिवंत राहिले बघ. तर कधीच जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं. मोठी आई, अगं तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस तुला खरंच माहित नाहीये. आता नाश्त्याच्या टेबल जिथे तुम्हाला दिसली नाहीस तरी माझा जीव किती कासावीस झाला होता. तू नसतीस तर माझं काय झालं असतं याचा एकदा तरी विचार कर ना. तुला सोडून कुठे जाणार रे? दुसरं कोण आहे मला? तुझ्या लग्नात सासू म्हणून मिरवणार आहे मी. हो, सासू म्हणून सगळा मान तुम्हीच घ्यायचा या लग्नात. मी एकटीने नाही, आपण 6 जणी मिरवणार आहोत याच्या लग्नात सासू म्हणून.
मला महत्वाचं काम आहे, मी निघतो. हे मोठी आई, माझ्याकडे एकदा गोड असून बघ ना.